मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी सोपी डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे सुरमई फ्राय. चला तर मग वेळ न घालवता अगदी क्रिस्पी आणि कमी साहित्यामध्ये पाहूया सुरमई फ्राय. नमस्कार सर्वांना, राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल. तर पहा, इथे सुरमई फ्राय बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया. तर इथे सुरमई मी स्वच्छ धुवून घेतले आहे. तिथे मी कोथिंबीर, आलं आणि लसूण हे जे बारीक पेस्ट करून घेतले आहे. त्याच्या साईडला तिथे कोकम घेतला आहे, अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, 1 चम्मच हळद घेतली आहे, गरजेनुसार घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे. चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. आणि पहा, इथे क्रिस्पी सुरमई तयार करण्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये घरचा लाल तिखट मसाला आणि मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून हे असं मिक्स करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डीप करून सुरमई फ्राय करायची आहे. तर पहा, इथे अगोदर आपण हळद लावून घेऊया. आणि ह्याच्यावरती लिंबाचा रस. आता हे सगळं मिक्स करून घेऊया दोन्ही साईडून. आता पहा, इथे हळद आणि लिंबाचा रस लावून घेतला आहे. आता इथे आपण घरचा लाल तिखट मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि कोकम इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. इथे गरजेनुसार तुम्ही घरचा लाल तिखट मसाला वापरू शकता. पहा, आता हे ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं ह्याला दोन्ही साईडून चोळून घ्यायचं. तर पहा, इथे सगळं लावून झालं आहे. आता आपल्याला पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे. तुम्ही ते रवाही वापरू शकता, पण मला रवा आवडत नाही आणि ते मी तांदळाच्या पिठामध्येच डीप करून घेते. हे पहा, दोन्ही साईडून पूर्ण पाणी खेचून पीठ घेत नाही तेवढा वेळ आपल्याला दोन्ही साईडून लेअर देत राहायचं आहे. पहा, इथे तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता, मी केलेला नाही, लहान बाळं खाणार आहेत म्हणून. आता मी सगळं असंच करून घेणार आहे. तर पहा, इथे सगळे पीठ लावून झालेले आहेत पीस. आता तेल तापत ठेवलं आहे आणि इथे मी पसरट पॅन घेतला आहे. तर पहा, त्यामध्ये आता सोडून घेऊया. इथे तुम्ही कढीपत्ता, मिरची दोन्हीही घालू शकता. गॅसची फ्लेम इथे लो आहे. लो फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे. इथे आता 3 पीस घालून घेते मी. आता आपण 4 ते 5 मिनटं एक साईडून असं भाजून घेणार आहे, लो टू मिडियम फ्लेमवरती. तर पहा, आता आपण पलटी करून घेऊया. आता ते दोन्ही अशीच पलटी करून घ्यायचं आहे. तर पहा, ह्याही साईडून आपल्याला 4 ते 5 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे दोन्हीही साईडून खूप छान असा फ्राय झाला आहे. दाखवते. हा थंड झाल्यानंतर अजून क्रिस्पी होतो. पहा, इथे एकदम असा डार्क रेड कलर न येण्याचं कारण आपण इथे काश्मीरी पावडरचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे जास्त रेड कलर आलेला नाही. आपण घरचा लाल तिखट मसाला आहे
त्याचाच वापर केला आहे. आता हे काढून घेते मी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा.